नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक धनंजय भाट, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस मराठी विभाग. विद्यार्थी मित्रांनो, या वेब व्याख्यानात आपण BA भाग 2 मधील सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो अभ्यास क्रम आपल्यासाठी आहे त्याच्यात अभ्यासपत्रिका 3 या अनुषंगानं यापूर्वी आपण चर्चा केली. आपला अभ्यासक्रम कसा आहे, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे, किती गुणांची प्रश्नपत्रिका आहे, या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. आता आपण जी चर्चा करणार आहोत ती आपल्या मुख्य जे आपल्याला पुस्तक आहे, काय डेंजर वारा सुटलाय, या पुस्तकाचा परिचय, याचा आशय, या दृष्टीनं आपण चर्चा करणार आहोत. आता काय डेंजर वारा सुटला हे जयंत पवारांचं नाटक आहे. हे नाटकाचं पुस्तक आहे आणि हे केवळ नाटकाची संहितेच्या रूपात आपल्यापुढं पुस्तक रूपात ते उपलब्ध आहे म्हणून ते वाचलं म्हणजे नाटक आपल्याला समजलं असं नाही. तर या नाटक हा एक साहित्य प्रकार कसा आहे, त्यात काय काय घटक असतात, त्या सगळ्याचा विचार आपल्याला या नाटकाच्या संहितेच्या अनुषंगानं करायचं आहे. हे नाटक 2 अंकी आहे आणि या 2 अंकी नाटकातला पहिला अंक जो आहे त्या पहिल्या अंकाचं जे कथानक आहे किंवा आशय तो आपण पाहणार आहोत आणि त्या अनुषंगानंच आपण या नाटकातली जी पात्र आहेत त्यांचाही आपल्याला परिचय होत जाणार आहे. या पात्रांचे जे आंतरसंबंध आहेत ते कळत जाणार आहे आणि या पात्रांच्या संवादातून आपल्याला त्यांचे हे जे कथानक आहे नाटकाचं तेही पुढे विकसित होत जाणार आहे, म्हणजे कथानक ही पुढे सरकत जाणार आहे. तर मूळ आशयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण जयंत पवारांनी हे नाटक लिहिताना नेमकी काय पार्श्वभूमी होती त्या संदर्भात विचार करूया. हे जे नाटककार जयंत पवार आहेत यांचं 1999ला पहिलं जे नाटक आलं ते अधांतर हे नाटक होतं आणि या नाटकानंतर जवळजवळ 10 वर्षांनी काय डेंजर वारा सुटलाय हे नाटक आलं. मुळात काय डेंजर वारा सुटलाय हे नाटक आधी एकांकिकेच्या रूपात होतं, म्हणजे एकच अंक एकांकिकेच्या रूपात होतं. त्यानंतर त्यावरती जयंत पवारांनी आणखी काम करून नाटककार विजय तेंडुलकर यांना या नाटकाच्या संहितेचे जे खर्डे आहेत म्हणजे जो मसुदा आहे तो दाखवला आणि त्यात सुधारणा करत एक सुंदर असं नाटक तयार झालं. आता हे नाटक तयार झालं तर नाटक हे संहितेच्या रूपात होतं, त्याला रंगभूमीवर आणायचं होतं आणि रंगभूमीवर आल्यानंतर मग प्रसिद्धी मिळते नाटकाला अधिक, म्हणजे लोकांच्या चर्चा होत राहते. तर ही इच्छा मनोमन असलेल्या जयंत पवारांनी ख्यातनाम दिग्दर्शक, नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे यांच्याकडनं हे नाटक रंगभूमीवर आणलं. त्याला त्यांचे काही मित्र जे आहेत त्यांनीही मदत केली आणि एक चांगली नाट्यसंहिता रंगभूमीवर अवतरली असं स्वतः जयंत पवार या नाटकाविषयी सांगताना दिसतात. या नाटकाची आठवण सांगताना ते म्हणतात की त्यांना ह्या नाटकाचं शीर्षक जे आहे काय डेंजर वारा सुटलाय तर ही मुळात अरुण कोल्हटकरांची कविता आहे आणि ह्या कवितेच्या ओळींचा वापर
किंवा कवितेचाच वापर त्यांना करायचा होता. या नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे की अनेक ठिकाणी नामदेव ढसाळ, वसंत आबाजी डहाके यासारख्या आणि अरुण कोल्हटकर यासारख्या कवींच्या कवितांचा वापर चपकलपणे लेखकानं केलेला आहे. तर ही जी मग त्यांनी ती परवानगी मिळवली अरुण कोल्हटकरांची कवितेचा वापर करण्याची, आणि ती गोष्ट साध्य झाली. वसंत आबाजी डहाके, नामदेव ढसाळ यांची त्यांनी परवानगी मिळवली आणि हे लेखन पूर्ण करून हे नाटक रंगभूमीवरती आलं. तर मित्रांनो, ही जी मूळ कविता आहे अरुण कोल्हटकरांची, त्याच्यातला एक भाग जो आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. काय डेंजर वारा सुटलाय ही मुळात अरुण कोल्हटकरांची कविता. मास्तर मास्तर बघा कसा हिसडे मारतोय भिंतीवरती, भारताचा नकाशा गेला उडत खिडकी बाहेर, डोंगरा सकट, नद्या सकट, खुंटी सकट, गेला सरळ आकाशात. काय डेंजर वारा सुटलाय, काय डेंजर वारा सुटलाय. यातली ही काय डेंजर वारा सुटला ही ओळ या नाटकाचं शीर्षक झालेलं आपल्याला दिसते. तर बऱ्याच वेळेला नाटकात सुद्धा आपल्याला अधूनमधून कोरस सारखा या कवितेचा वापर त्यांनी केलेला आहे. यात नाटकाची परिणामकारकता किंवा जे वास्तव आहे त्याची भयानकता किती आहे ते मांडताना लेखकानं याचा वापर केलेला आहे. या नाटकावरती भाष्य करताना स्वतः जयंत पवार इथे आपल्याला सांगतात की हा जो काळ आहे तो 1995च्या अगोदरचा काळ आहे. गिरणी संप झालेला आहे, गिरण्या बंद पडलेल्या आहेत, कामगार आणि मालक यांच्यातला संघर्ष आहे. कामगारांचे पैसे मालकांनी बुडवलेले, त्यांची देणी थकीत आहेत. आणि मग या गिरणी मालकांनी आपल्या ताब्यातल्या गिरण्यांच्या जमिनींचा अधिकाधिक हिस्सा जो आहे ती विकण्याची परवानगी सरकारकडे मागितली. म्हणजे गिरणी विकायला काढल्या. आणि मग सरकारनंही या गिरणी मालकांना 1/3 जमीन जी आहे ती विकायला परवानगी दिली. त्यात निवासी संकुलं उभी करायला परवानगी दिली. आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे मुंबई महानगरामध्ये रिअल इस्टेट हा धंदा तेजीत आला. बिल्डरांना सुकाळ आला. आणि मग बिल्डर मालक, जमीन मालक, बिल्डर, सरकार, यंत्रणा अशी एक लॉबी तयार झाली. आणि त्यातनं निवासी संकुलं उभी राहिली. कमर्शियल कॉम्प्लेक्स, काही व्यवसाय करणाऱ्या इमारती उभ्या राहिल्या. कमर्शियल कॉम्प्लेक्स आले. अनेक ठिकाणी म्हणजे जागा बळकवल्या गेल्या आणि त्याचा वापर असा होत राहिला. आणि मग मुंबईतला जो मध्यमवर्गीय माणूस आहे त्यांचेही मग फ्लॅट बळकवण्याचे प्रयत्न सुरू झाले. जे वयस्कर आहेत माणसं यांचे खून होतानाच्या बातम्या वर्तमानपत्रात यायला लागल्या. म्हणजे हे सगळं संशयास्पद होतं. म्हणजे एक खून करणं किंवा मारून टाकून एखाद्याचा फ्लॅट बळकावणं असे गुंडगिरीचे कामं सुद्धा सुरू झाली. आणि त्या काळात लेखक जो आहे तो लोकसत्ता दैनिकात नोकरी करत होता. आणि मग इथे त्याला अशा बातम्या काढताना एक वार्ता दुसऱ्या वार्ताला सांगताना एक गोष्ट त्याच्या कानावर पडत होती
की हल्ली लोकांच्या जागा म्हणजे जे मुंबईतले मुख्य अशी लोकेशन्स आहेत, कुलाबा, कप परेड वगैरे सारखा भाग, तर या अ, वस्तीमधली फ्लॅट बळकावण्याचे प्रकार वाढले होते आणि त्याला पोलीसच मदत करत होते. काही ठिकाणी सुपाऱ्या दिल्या जात होत्या. तर ह्या बातम्या त्याच्या कानावर पडतात आणि मग हे जे घटना ही त्याच्या मनावर खोलवर रुजली गेली आणि मुंबईत मग हे उद्योग पूर्वी होत होते, पण त्याचं प्रमाण कमी होतं, पण आता खूपच वाढलं होतं. आणि मग सामान्य माणसाला आयुष्यात राहायला किमान एक जागा मिळू नये. सामान्य माणसाचं स्वप्न काय असतं, मध्यमवर्गीय माणसं, की राहायला स्वतःचं एक घर छोटंसं असावं आणि त्यासाठी ही माणसं जीवाचं रान करत असतात. आपल्या कुटुंबासाठी काम करत असतात. कुटुंबाची सुरक्षितता बघत असतात. पण इथे मात्र ह्या धाकधपटचे पुढे ते हतबल होतात. तर अशी ही जी सगळी अस्वस्थता आहे ती अंगावर शहारा आणणारी होती आणि ती त्यांनी या काय डेंजर वारा सुटलाय या एकांकिकेतनं मांडण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला. आणि मग मुंबईसारख्या महानगरामध्ये जी घुसखोरी आहे तीही तो व्यक्त करतो. म्हणजे काही बिहार वगैरे सारख्या प्रांतातून स्थलांतरित होऊन आलेली लोक आहेत, तर ती घुसखोरी आणि मग इथलाच जो माणूस आहे मूळचा तो बेघर व्हायला लागलाय असे एक विरोधी चित्र जे आहे तेही इथे लेखक रेखाटताना दिसतो. शहरात स्थलांतर करणारी माणसं आहेत, परप्रांतातनं येणारे मजूर आहेत, मग त्यांचं शोषण, त्या परप्रांतीयांचा संघर्ष, ह्यासारख्या गोष्टी इथे मग ते आपल्या या एक नाटकाच्या कथानकात मांडताना दिसतात. आणि मग हीच माणसं त्यांची कथा जी आहे ती उपकथानक सुद्धा बनते आणि त्यातनं मग ह्या नाटकाचं कथानक आशय जे आहे तो आकार घेताना दिसतो, पुढे सरकताना दिसतं. या नाटकातलं जे आपण पाहिलं की सत्यजित दाभाडे हे मूळ पात्र आहे. तर सत्यविजय दाभाडे हे मूळ पात्र. या दाभाडेची जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा कथानक सुरू करतो लेखक आणि त्या अनुषंगानं जे मग घटना घडतात त्याची एक मालिका इथे येते आणि एक सत्य जे आहे आत्ताच्या जगाचं ते सत्य इथे तो मांडताना दिसतो. एक प्रकारचे निराशा, असहाय्यता ही सुद्धा इथे दिसते. आणि लेखक एक विधान करतो इथं, ते महत्वाचं आहे की आजची जी व्यवस्था आहे या व्यवस्थेत दाभाडेसारख्या निरुपद्रवी माणसांनी नष्ट होणं हेच त्यांचं भाग्यध्येय आहे. माणूस हा मुळातच घुसखोर आहे. सगळा मानवी इतिहास घुसखोरीचा आहे आणि घुसखोरी करतच त्याने आपली इथवर प्रगती केली आहे. लिओ टॉल्स्टॉय म्हणतो, प्रगतीवर माणसांचा आंधळा विश्वास आहे. समग्र जीवनाचं आकलन त्याला करता येत नाही आणि ही उणीव तो प्रगतीच्या मागे लागून भरून काढतो. या प्रगतीच्या पायाखाली दडलेल्या कवऱ्यात किती दाभाडे चिरडले गेले असेल आणि कितीतरी दाभाडे यापुढे चिरडले जातील.
असं लेखकानं विधान केलेलं आपल्याला या संबंधी पाहायला मिळतं. सांगायचा मुद्दा काय होता की या नाटकाचं जे आशय सूत्र आहे ते आपल्याला लेखक इथे सांगून देतो की मुंबईसारख्या महानगरामध्ये जी एक नवी व्यवस्था निर्माण झालेली आहे, बिल्डर लॉबी सारखी व्यवस्था, त्यात सामान्य माणसाच्या स्वप्नांचा होणारा चुराडा किती डेंजर आहे हे आपल्याला तो पटवून देतो. मित्रांनो, आपण या ठिकाणी अंक पहिला जो आहे त्याला सुरुवात करतो. आता ही नाटकाची संहिता आहे. आता या नाटकाच्या संहितेमध्ये जो नाटककार आहे तो संवादाच्या रूपात नाटकाची जी कथानक आहे ते पुढे पुढे नेत असतो. आणि मध्ये मध्ये हे नाटक रंगभूमीवरती येणार आहे त्यासाठी काही सूचना मांडत असतो. रंगभूमीवरती येताना तर इथे पहिल्यांदा आता हे नाटक आपण रंगभूमीच्या अनुषंगानं बघणार आहोत. म्हणजे प्रत्यक्ष नाट्यगृहामध्ये हे नाटक चालू आहे. तर इथे बघा एक मोठा स्क्रीन आहे, त्यावर तुडुंब भरलेलं प्रेक्षागृह दिसतंय. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट येतोय. मग भव्य रंगमंच स्क्रीनवर दिसतोय. त्यावर पोडियम, त्यामागे एक स्त्री आणि एक पुरुष उभे आहेत. हे लक्षात यायला आपल्याला कळते की इथे मोठा इव्हेंट चालू आहे, मोठा एक कार्यक्रम इथे होणार आहे. आणि त्या इव्हेंटचे ते जे एक पुरुष आणि एक स्त्री तिथे स्टेजवर उभे आहेत, त्यातनं ते अँकर असावेत, म्हणजे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे असावेत हे आपल्याला लक्षात येते. एका मेगा इव्हेंटचं लाईव्ह रेकॉर्डिंग सुरू आहे, म्हणजे तिथं शूटिंग चालू होणार आहे. त्या कार्यक्रमाचं पूर्ण चित्रीकरण केलं जाणार आहे. तर अशी व्यवस्था तिथे दिसते. अशी सूचना लेखक पहिल्यांदा करतो. आता हा मोठा इव्हेंटचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी समाजातली प्रतिष्ठित राजकारणी, सेलिब्रिटी, बिल्डर क्षेत्रातली व्यक्ती, अशा सगळ्या व्यक्ती एकत्र येऊन हा इव्हेंट व्हायला लागलाय. आणि त्यामध्ये ती जी अँकर करणारी स्त्री पुरुष दोघं जण आहेत त्यांच्या संवादाने नाटकाची सुरुवात होते. ती जी अँकरिंग करणारी स्त्री आहे ती म्हणते, वेलकम एव्हरीबडी, टुडे वी आर हिअर टू सेलिब्रेट बिल्डर रत्न अवॉर्ड नाईट. कार्यक्रम कशाचा आहे याची सूचना इथे मिळाली की बिल्डर रत्न अवॉर्ड, बिल्डर रत्न पारितोषिक, त्याचे तो प्रदान करण्याचा सोहळा आहे. बिल्डर रत्न पारितोषिक प्रदान करण्याचा सोहळ्याचा कार्यक्रम आहे. तोही संध्याकाळ रात्रीच्या वेळेला आहे. त्यामुळं हे सेलिब्रेशन जे आहे हे बिल्डर रत्न अवॉर्ड नाईटचं आहे. पुरुष म्हणतो, ये है पहिला बिल्डर रत्न अवॉर्ड नाईट. हा मुंबई सारख्या ठिकाणी पहिल्यांदाच दिला जाणारा अवॉर्डचा कार्यक्रम आहे. म्हणजे बिल्डिंग बांधण्याच्या क्षेत्रात, बांधकाम क्षेत्रातला हा पहिलाच अवॉर्डचा कार्यक्रम आहे. पहिल्यांदाच बिल्डर रत्न म्हणून असा एक पुरस्कार दिला जाणार आहे, जिसका पूरी चमक दमक के साथ आयोजन किया है ऑल इंडिया फेडरेशन ऑफ रियल इस्टेट इंडस्ट्री ने. जी ऑल इंडिया फेडरेशन ऑफ रियल इस्टेट आहे त्यांनी, म्हणजे ती इंडस्ट्रीज आहे, एक उद्योग व्यवसाय,
तर त्यांनीच या इव्हेंटचा, या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. पुन्हा स्त्री म्हणते, We are proud by seeing here honest presence of eminent personalities and celebrities from politics, business, corporate world, administration, film, TV and fashion world. बघा, या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं जी उपस्थिती आहे ती उपस्थिती कोणाची आहे? इमिनंट पर्सनॅलिटीज आणि सेलिब्रिटीज. ह्या कुठल्या आहेत? तर फ्रॉम पॉलिटिक्स, राजकारणी आहेत, बिझनेसमॅन आहेत, म्हणजे व्यापार व्यवसाय उद्योग करणारे, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आहेत, ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासनातले आहेत, फिल्म टी व्ही वरचे आहेत, कलाकार असतील, आणि फॅशन वर्ल्डमधले. म्हणजे जी चमक दमकची दुनिया आहे त्या चमक दमकच्या दुनियेतले व्यक्ती, पर्सनॅलिटी ज्या आहेत त्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यांची उपस्थिती इथे सगळ्यांना आता मोठी वाटते. इथं कॉमन मॅनला, सामान्य माणसाला स्थान नाही. पुरुष म्हणतो, आज हम सम्मान करेंगे रियल इस्टेट की उन महान हस्तियों का जिनकी उड़ान देखकर पवन की सांसें रुकी और गगन भी अपंजित नजर से देखते रह गए. तो म्हणतो की या बिल्डिंग किंवा बांधकाम व्यवसायात उत्तुंग भरारी घेणाऱ्या अशा हस्तियों का, अशा व्यक्तींचा आपण सम्मान करणार आहोत ज्यांची झेप बघून प्रत्यक्ष आकाश सुद्धा अचंबित होईल. स्त्री म्हणते, बट दे हॅवंट बिल्ट अप ओनली द skyscraper, towers and malls, but they have built up the nation. Why don't we call them Big B? म्हणजे ही एवढी मोठी माणसं आहेत की यांनी केवळ उंच उंच टॉवर बांधले नाहीत, मॉल्स बांधले नाहीत, तर त्यांनी देश बांधण्याचं काम केलेलं आहे. बिल्ट अप द नेशन. तर अशा लोकांचा आपण सन्मान केला पाहिजे. आणि मग त्या बिग बी म्हटल्यामुळं थोडंसं लोकांच्या मध्ये जे प्रेक्षक जमले त्यांच्यामध्ये हशा पिकतो. कारण बिग बीचा अर्थ बिग बुल पण होतं, म्हणून हशा पिकतो. पुरुष म्हणतो, सो लेडीज एंड जेंटलमैन, आज की इस बेहतरीन शाम में हम झूमेंगे, नाचेंगे, गाएंगे और झूमते नाचते गाते हुए पुरस्कारों का बौछार करेंगे. आपण हे ते म्हणजे एक संगीतमय रंगीत असा कार्यक्रम ज्यात नाच गाणं सगळं होणार आहे आणि त्यातनं आपण पुरस्कारांचं वाटप करणार आहोत. स्त्री म्हणते, and at the climax of this night a biggest award will be announced by our chairperson of All India Federation of Real Estate Industry, a lifetime achievement award of the real estate man called the Real Man of the Year. ही जी रिअल इस्टेट इंडस्ट्री आहे यांनी हे पुरस्कार द्यायला सुरुवात केली आणि सगळ्यात शेवटी मग ती वेळ येईल की ज्यावेळी अ लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड ऑफ द रिअल इस्टेट जाहीर केला जाईल आणि ती जी व्यक्ती असेल ती व्यक्ती द रिअल मॅन ऑफ द इयर ठरेल. असं म्हटल्यानंतर तिथे प्रचंड असा टाळ्यांचा कडकडाट होतो. स्क्रीनवरती प्रकाश झोत उमटले जातात, व्हायोलिनचे सूर उमटले जातात आणि
काही नर्तिका तिथे स्टेजवरती गात नाचत पुढे येतात. मुंबई मुंबई मेरी जान असं म्हणत तिथे त्या ते गाण्याचे सूर तिथे उमटतात, वाद्यांचा आवाज येतो आणि मग त्यातच मग या नाटकातल्या नाटकाची अनाउन्समेंट वगैरे वगैरे होताना दिसते. अशी सुरुवात होते आणि त्या इव्हेंटच्या त्या वातावरणातच एकदम स्टेजवरती आपल्याला म्हणजे एक आरडाओरड गोंगाटीचा आवाज येतो आणि दोघ जण एका इस्माला ढकलत शिव्या देत त्याच्यावर ओरडत त्याला आणतात. त्यातला एक जण जो आहे तो सुटाबुटातला आहे, दुसरा आहे तो पार्टीवेअर मधला आहे, म्हणजे त्या इव्हेंटसाठी आलेला आहे चांगला सजून धजून. आणि जो मार खाणारा इसम आहे तो ओरडत नाही, ही दोघंच ओरडतात. ज्यांनी धरून आणले त्याला तीच त्याच्यावरती आरडाओरडा करत असतात आणि रागाने त्याच्याकडं बघत असतात. असं एक दृश्य या ठिकाणी पहिल्यांदा येतं, याची सूचना लेखक करतो. या सगळ्या ज्या बाबी आतापर्यंत आपण बघितल्या, तर त्याच्यात मित्रांनो बघा की जी भाषा होती त्या स्त्री आणि पुरुष व्यक्तिरेखांची, म्हणजे जे अँकर आहेत त्यांची, तर ती इंग्रजी होती आणि हिंदी. म्हणजे आज मोठ्या अशा फंक्शनमध्ये तुम्ही भाषेचा वापर करताना कुठल्या भाषेचा अधिकतर होतो, तर त्याचं हे महानगरीय रूप आपल्याला बघायला मिळते की महानगरामध्ये अशा इव्हेंटमध्ये अधिकतर इंग्रजी आणि हिंदीचा वापर होताना दिसतो. आणि ही जी सुटाबुटातली माणसं आहेत ती पण या ठिकाणी त्या पद्धतीनेच बोलतात. ती जी दोन माणसं आली, ती एक जण त्याला म्हणतो त्या धरून आणलेल्या माणसाला, आउट आउट, आय से गेट आउट, डोंट शो मी युअर फेस, तुझा मला चेहरा पण पाहायचा नाही, इथनं पहिला बाहेर हो. त्या दुसरा म्हणतो, ए साले भाग यहां से, विबग्योर का नाम खराब करता है साले, सर प्लीज मारे मत, जाएगा वो. पुन्हा जो आले ती दोन जी माणसं आहेत त्यांच्यामधला संवाद आहे. परत पहिला म्हणतो, वॉज दिस बिहेव, यू वॉन्ट टू स्मॅश आवर इव्हेंट, टेल हिम टू क्विट अदरवाइज. हे आपला कार्यक्रम काय गोंधळ माजवला याने, सगळा बेरंग करून टाकतोय, ह्याला इथून पहिले जायला सांगा. दूसरा म्हणतो, ये साले क्या तमाशा है, राइटर की हैसियत से बुलाया तो बैकस्टेज पे चिल्लाता है, गाली देता है आर्टिस्ट को, यू स्काउंडर, आई विल किल यू, सर जी मारिए मत, शो शुरू हो चुका है, फोकट का तमाशा हो गया, जाने दो इसे, वो जाएगा, चल भाग. असं म्हणून त्या इस्माला तिथनं मग ढकललं जातं आणि ती दोघं जी आहेत ती एकमेकाकडे बघत राहतात. इसम प्रेक्षकांकडे बघत राहतो आणि बोलायला सुरुवात करतो. तो जो इसम आहे तो म्हणजे या नाटकाचा निवेदक, आणि हा निवेदक सूत्रधार आहे. ह्या नाटकाचं कथानक जे आहे ते आता सुरू होतंय. म्हणजे तो इव्हेंटचा कार्यक्रम सुरू झाला आणि त्या कार्यक्रमावरती इथे जी चर्चा आहे ती होताना दिसते. तर मित्रांनो, इथे पहिला म्हणजे नाटकाची आता सुरुवात होणार आहे, निवेदक आपल्याला काहीतरी सांगणार आहे. तर एवढा भाग जो आहे तो आपण बघून इथे थांबूया. पुढच्या भागामध्ये निवेदकाच्या तोंडूनच या नाटकाविषयीचं कथानक कसं पुढे सरकत जाते, त्याचा आशय काय, त्या संदर्भात माहिती घेऊया. इथेच थांबूया. धन्यवाद.